नमस्कार. तर माझं नाव आहे जयश्री महाजन. तर मी आज माझं नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे. तर याआधी मी माझे 2-3 चॅनल ओपन केलेले आहे, पण त्याला काही सक्सेस मिळाला नाही. पण आज मी परत ट्राय करत आहे. तर तुम्हाला आवडला माझा व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आज माझ्या माहेरी आलेली आहे. तर माझ्या माहेरी कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जेवण काय बनवलेलं आहे ते सुद्धा दाखवणार आहे. आणि काकूने छान अशी कढी सुद्धा बनवलेली आहे ताकाची, ते सुद्धा दाखवणार आहे. तर आईच्या गावाशेजारी एक मोठं गाव आहे अटरावल. तर तिथं मुंजोबाची यात्रा असते, तिथं सुद्धा मी जाणार आहे. तर यात्रेतलं काही थोडंफार मला जेवढं शूट करता येईल ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भूमीने काय बनवलं? पुरी. पप्पांसाठी का तुझ्यासाठी? आता तो डबल. आणि आईचं काय चालू आहे बघू. आई करते आहे पुऱ्या. अजून आईने बनवलं आहे आज भरीत, पुरी, कढी आणि पुऱ्या. बघा मस्त चुलीवरच्या पुऱ्या चालू टुमटुम. या मग खायला पुरी. आई ते स्वयंपाक खोली मस्त आहे. पण चेतन मामा काकाचा फरक पडतो पण माहितीये कसा? आमखर आणि काकांचा ते वेगळीच राहते. पिशवीचं हे जास्त आंबट असतं का? हे जरा आंबट म्हणजे घरी बनवायला असतं का त्या बाईना? अच्छा. आणि ते आपलं कंपनीचं आणता विकत ते कमी काही आंबट नसतं, नुसतं चव राहत ते. पीठ बिनी मावत ना, पाणी बिनी मावत तिच्यात नुसतं तुझं. आता ही उकड आली की बंद कर. 1 लिटर ते 1 तांब्या पाणी असं हे टाकलं ना बस ते बरोबर झालं त्याला. आता ही उकड आली ना, उकडी आली की याच्यात टाकली की कोथिंबीर. आता उकड आली मस्त फसफसते वरते. काय करते काय माहिती बघू. भूमी हाय. दिसते का तुम्हाला भूमी बसलेली? बघा इथं बसली भूमी आणि ज्ञानेश सुद्धा बसलेला आहे. काय खेळतय काय माहिती. आजीच्या घरी ताजी असते मस्त खेळायसाठी म्हणून ते येतात. हे बघा कसे खेळतायत आजीकडे. हे बघा पिल्लू तू काय बनवत? हा तर कणकेचा डायनोसॉर बनवतोय. बघ इकडे कसं झाला तू काढा काढा. हो दीदी काय बनवते ग? पोळी. बघा काल जत्रेतून आणलेले भांडे दाखव. मस्त छान पाण्याचं जग आहे. हे नर्सरी मस्त छान. आणि हे पण गडाळ पण आणलंय. आईने मला न्यायसाठी औरंगाबादला काय काय आणलंय दाखवते बघा. केळं आणले बागेतून, पप्पांनी आणले सकाळी. हरभरा सुद्धा आणलेला आहे मस्त. आणि त्यात हे जे घाट आहे ना ते तोडून ठेवी नाही आणि ते तोडून मग मी पिशवीमध्ये भरून घेऊन जाईल. हे केळे सुद्धा आणले काही कच्चे. तर हे कच्चे मी काही कच्चे ठेवणार, काही पिकवणार घरी गेल्यानंतर. आमची मोठी गाडी आहे त्यामुळे सगळं सामान बसतं त्यामध्ये घेऊन जातो आम्ही. आणि परिसर बघा असा आहे.
दोन घर आहेत. सेम तसंच इकडे पण आहे. मी व्हिडिओ बनवते. येते का? चला कढी झाली का बघूया. बघा कढी मस्त झाली आहे. रेडी. आता काढते का ह्याच्यात. सांग मला टाकायला. आता झाली मस्त पैकी कढी. हा हा कापड घेतला असता काकू नाही तर. झाली मस्त गरमागरम कढी. हा हा हे बघ माझी छोटीशी पुरी. हो ग. गॅस चालू आहे काकू. तर कढी झालेली आहे मस्त. गॅस ठेवून कढी एकदम रेडी. मस्त पैकी कढी बनली आहे. तर आम्ही जेवण आटपून जत्रेमध्ये आलो होतो. तर इथं 10 रुपये हरमालिक होता. तर काय काय घ्यायचं होतं तर मी बघत होते. अगदी सुंदर खूप छान छान होतं. तर ते जे काही दुकानामध्ये आपल्याला खूप महाग मिळतं किंवा 20-25 रुपयाला मिळतं ते अगदी 10 रुपयामध्ये इथं मिळत होतं आणि खूप छान होतं. तर चला बघूया आपल्या अठरावलची मुंजोबाची यात्रा कशी आहे. आणि मी खूप काही वस्तू घेतलेल्या आहेत या यात्रेमधून. तर मी तुम्हालाही दाखवते. दादा हा बेल दाखवा. हा दालाच आहे ना हा पण. जत्रेमध्ये अगदी सगळं काही होतं. मोठ्याले आकाश पाळणे होते, वेगवेगळे पाळणे होते, छोट्या मुलांचे सुद्धा पाळणे होते, खायचं प्यायचं भरपूर काही होतं आणि देवाच्या दर्शनात सुद्धा खूप गर्दी होती. तर मला जेवढं शक्य झालं मी तेवढं तुम्हाला दाखवलं. आणि व्हिडिओ कसा आवडला तर ते नक्की मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तुम्हाला कसं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा.